संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे दोषारोपपत्र आहे त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आणि या हत्येचं मूळ कारण देखील समोर आलं. माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत. चार्जशीटमध्ये अनेक वेगवेगळे जे धक्कादायक खुलासे आहेत तुम्ही देखील पाहिले असतील. काय पहिली प्रतिक्रिया असेल? यामध्ये हे धक्कादायक खुलासे आज सर्वसामान्य लोकांना कळले, जे ह्या प्रक्रियेत होते, परंतु हे काय तपास चालला आहे. वेळोवेळी मला देखील विचारायचे, प्रसारमाध्यमं देखील विचारायचे की काय चाललं आहे. तर मी या सगळ्यांवर विश्वास व्यक्त करायचो की तपास योग्य रीतीने चालू आहे, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्याचाच एक भाग आम्ही जे मांडणी केलेली होती, आम्ही जे सांगितलं होतं की हे संघटित गुन्हेगारी आहे. हे संघटित गुन्हेगारीचं हे सगळं म्हणजे मूळ आहे. आणि आज ज्या अर्थानं स्पष्टीकरण आलं आहे सगळं पुढं जे चार्जशीट दिलेलं आहे त्यातून हे सिद्ध झालेलं आहे की हे जे आरोपी आहेत हे संघटित गुन्हेगारीतले सगळे आरोपी आहेत. आणि ह्या तिन्ही घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी हे आरोपी हे एकच आहेत आणि हे सगळं घटनाक्रम हा त्याच दिशेनं होता. ही सगळी संघटित गुन्हेगाराची टोळी आहे. मात्र खंडणीला जो कोणी आडवा येईल त्याला आडवं करा आणि कायमचा धडा शिकवा. मेसेज गेला पाहिजे की अशा पद्धतीने परिणाम भोगावे लागतात म्हणून. म्हणजे हे जे दोषारोपपत्रामध्ये वाक्य आहे त्यातूनच हे सगळा प्रकार घडला असेल. ते सगळं ते सिद्ध झालेलं आहे. म्हणजे ह्यांनी जे काम केलं इथं चुकीचं हे सगळं समोर आलेलं आहे की असाच भाग होता सगळा. हे कुणाला भेट नव्हते, हे कुणालाही कुठल्याही ह्याच्यामध्ये सोडत नव्हते. असे अनेक प्रकार या अगोदर देखील घडलेले आहेत, पण ते लोक समोर आले नाहीत. त्यांच्यामागं कुठलं म्हणजे सपोर्ट नव्हता किंवा ते अजूनही इतके भयभीत आहेत. त्यांनी साधा FIR सुद्धा दाखल केलेला नाही आहे. अशा खूप घटना आहेत मोठ्या प्रमाणामध्ये यांचं खूप मोठं जाळं होतं. आणि एका निष्पाप माणसाला, एका कर्तव्यदक्ष माणसाला, एका सरपंचाला ह्यांनी ज्यावेळेस ह्यांचा घात केला त्यावेळेस खऱ्या अर्थानं जे गाव आहे मसाजोग आणि जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, मनोजदादा आहेत, मनोजदादांची तर भूमिका पहिल्या दिवशी जी होती त्याच्यामुळे सगळे लढू शकलो आपण पुढं. आणि त्यातूनच आत्ता सगळ्यांना कळलं आहे की हे कशा प्रकारची गुन्हेगारी करायची. आणि या गुन्हेगारांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत मसाजोगवासी आम्ही कुटुंबीय आणि हे सगळे लोक कधीही शांत बसणार नाही, त्यांना फसावं लटकवणार. मात्र याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आणि मुख्य सूत्रधार 1 नंबरचा आरोपी देखील करण्यात आला. मग ते सगळं तपासामध्ये सिद्ध झालं ना, त्याच्यानंतरच समोर आली गोष्ट. सगळं त्या तपासादरम्यान सगळे जे काही CCTV फुटेज आले, जे काही फोन कॉल आले, जे काही व्हिडिओ कॉल झाले, जे काही सगळं कागदोपत्र जे आहेत किंवा सगळे जे साक्षीदार आहेत किंवा सगळे जे काही पुरावे, या पुराव्यामधून हे जे आज चार्जशीट दाखल झालेलं आपल्या समोर आलेलं आहे त्यातून हे स्पष्ट आहे की हे सगळे एकच आहेत आणि हे सगळे गुन्हेगारी करणारी ही सगळी टोळी आहे. आता काय शिक्षेची मागणी असेल? आता न्यायालयात शिक्षा देईल, मात्र कशा पद्धतीने? फाशीपेक्षा वेगळं काही छान झालं नाही पाहिजे. यांना फाशी दिली पाहिजे. आणि आता न्यायालयीन प्रक्रिया चालू झालेली आहे. न्यायालयीन प्रक्रिया चालू झाली आहे. आपलं अर्धं काम संपलेलं आहे, अर्धं काम बाकी आहे. तिथं आम्ही कुठंही कमी पडणार नाही. यांना न्यायालयानं जोपर्यंत फाशी सुनावणी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. धनंजय देशमुख यांनी जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. आता अर्धी लढाई झाली, मात्र अर्धी लढाई सुरू झाली असं देखील सांगितलंय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत.